आयो झालं. नमस्कार सर्वांना. हे बघा, आज आमच्या लग्नाचा वाढदिवस. तर बाणाची मस्त बाकी चालली. आज मेंढराच्या दुधाचं पेढ बनवायची तयारी. तर सकाळी दूध काढलं आणि आता हे चालली सगळे पेढ बनवायची तयारी. कारण पोरं म्हणली आम्हाला वाढदिवसाची लग्नाच्या वाढदिवसाची पार्टी पाहिजे. मग बाणाई आता हे काय दुधाचं पेढ बनवायच्यात तर दूध आता गाळून घेतली पोरांनी 2 दिवस झालं गायटा उठावलाय. बाणाचा घसा पण बसलाय. घरचा बसलाय. आता काय झालंय, हा रानात मेंढरा गेलं की कुठं आंबट जांभळ, कुठं एखादा गुळचाट, हा एखादा आंबट करवांद, कसलं गावान ते खातो या. हा ना, मग काय तसं पण होत्या. कवा गुळचाट काय खातो या, त्याच्यामुळे मग घरचा बी बसलाय जरा. तर पोर म्हणली की आज आम्हाला काहीतरी बनवून दे लग्नाच्या वाढदिवसानिमित्त. तर हाय दूध आपल्या घरचे घर काढलंय मेंढराचं. त्याचं मस्त बाकी अगदी खाव्याचं पेढ बनवायचं चुलीवरचं. दूध रात्रीचं बी बरंच आहे आणि आताच पण. वर कर ना बा. सागरची मदत आहे बांधायला. आता त्याला दराय बोलावलंय गाणं जरा. हालून नको रे बाबा. हे एकदम मेंढराचं घट्ट दूध असतं. आणि कधीतरी आम्ही असं जास्त कमी दूध असल्यावर पेढ खावा हे बनवतो. आज वंजीन दादा बी आले तर आणि जायची होती, निघाली होती, पण म्हणलं दुपारपर्यंत थांबा, दुपारच्या पुढे जा निघून तुम्ही. तर आमच्या लग्नाला म्हणजे 21 वर्ष संपून 22 वर्ष लागते या. आता हे चुलीव ठेवून किती तर सगळं आता दूध आटवून घ्यायला लागल. त्यासाठी लय मेहनत घ्यायला लागल. जाळ भरपूर लागल ना बाणाय. हे लागत. जाळ भरपूरच लावायला लागला. गाळले लावायला लागन आता. फोडोय लाकूड मग. हा हा हे आहे ते एक लाकूड आहे. हा उठतंय का बघा जरा खुराड घेऊन. असलं डबलच चांगलं असेल पेट. आता हे दूध असं सारखं हलवत राहायला लागन, नाही तर खाली कार पाहिजे भीती. असं दूध शिजवायचं खावा करायचा म्हणलं ना, त्याला भांड चांगलं जाड लागत. म्हणजे मग खवा आपला मजबूत होतो, तरपत नाही. किंवा खाली असं जाड भांड असल्याच्या नंतर
लवकर शिजतो पण. एवढं होईल सरपंच रगड. हा झालं तर काय नाही झालं म्हणते. पोरं पळतच गेली आडवी त्यांना. ते पण आता मेंढरा कोण आलं पाटाका ना असं त्यामुळे मामाच्या पाशी मेंढ्या ठेवल्या असत्या. मेंढ्या नाही आल्या अजून. काय आणले तुम्ही? चांगली करवंद आणले रानमेवा पोरांना. आणली म्हणलं येता येता म्हणलं मेंढरा कुठपर्यंत आला बाणाय खावा. अजून लय आटायचा आहे. तरी बरंच आठवलं. आटलाय आता. तेरा नाही आटलाय. आता दूध चांगलं आटवून घेतलं. निम्म दूध आटले. साखर टाकून घेणार आहे त्याला. हे दूध म्हणजे आपलं चांगलं 12 लिटरचं बघूलय. थोडस कमी होत नाही तर बघूलं 12 भरूनच होत. तर त्याला आहे ना ती साखर 1 किलो आहे एवढी टाकून घेणार आहे त्याच्यात. आता पूर्ण दूध आटत आलं या. दोड्याची पावडर आहे वाटून घेतलेली ती आता टाकून घेते. जास्त आटत आल्यावर त्याला सारखं सतत त्यातलं उन्हातनं बाहेर काढून जमाना. आता खाली लगेच म्हणजे करपायला सुरुवात होते. हवा आता तयार झाला या. कारण हे शेवटला मी जाळ पार कमी केला. निसता त्या हारावर तो खवा हलवून घेतला. चांगला आटवून गट केला. आता खाली उतरून घेणार आहे आणि पूर्ण गार होऊन देणार आहे आणि नंतर पेढ बनवणार आहे. हे असं लिवली तर त्याला खावा तयार केलाय. असं लपक पडलं पाहिजे त्याचं. पूर्ण गार झाल्याशी वाटते पेढ बनवायची येणार नाहीत. सागर काय रे? सागर बी आता हजर झालाय तर पेढ बनवू लागायला. तर आता थंड झालं आणि चाललंय बाणायचं. पेढ बनवून घ्यायचं. किती वेळ गेला? लय वेळ गेला अहो. मला वाटतं 10 वाजता 10 सव्वा 10 शिजाय घातलं होतं दूध. तर फार दुपार झाली ना. पोरांच्या बरोबर सगळं लक्षात असतं. कोणाचं पोरं ध्यान करून देते. हा सगळं. आता जरा वारं पण सुटले. कधी उकाडते तर कधी वार. तर दादा पण आहे बिराडावर. मग दादा काय मग बसलो काय देवात गाव. हा मग आमचं लग्न कसं काय पार पडलं त्या टायमाला? तुमचं लग्न होय. हा तुमचं लग्न तिकडून तुमचं एक चुलता घेऊन आला एक चुलत चुलता हा आणि एका एक पाहुणा आलोय जिबडं घेऊन. हा जिबडं घेऊन आलाय ते जिबडं आमच्या घरापाशी काही येत नव्हतं. रस्ता नव्हता बैलगाडीला फक्त रस्ता होता पण ते जिबडेवाला मला मी नाही वर डोंगरात गाडी
खाली उभं केलं आणि आलं वर दोघं जणी. आम्ही बसलो होतो. आम्ही बसल्या मग चहा पाणी केला आणि मग तेवढ्यात आमचा मेवणा आहे तुझ्याकडे, त्याला बोलून घेतला आम्ही. त्याला थोडस माहिती होतं पाहुणे यायचं म्हणून. ते दोघं आणि आम्ही तिघं मग नवरा बायको. मी नवरा बायको आणि ते आमचा मेवणा. 5 माणसाचं लग्न ठरलं. तर मी तिकडं मेंढरा का होतो अहो 5च आणि माणसं. मग तुम्ही इकडे सगळं बघितलं. मी लग्नाच्या आणल्या दिवशी आलो होतो. अहो मग काय झालं, वर जायला पाया पडलो तिकडे जाऊन आधी लग्न- मंडवळे घातले आणि मग घरी आलो. पण नवरी काय म्हणजे बघितली नव्हती. सगळं तुम्हीच म्हणजे पार पाडलं. आम्ही पण नवरी कवा तरी जाता आता बघायचो ना. हं. ते पाहुणं आल्यावर म्हणजे आपलं पुरीच लग्न करते, तुमच्या पोरचं लग्न करते. आमची पोर तुमच्या पोराला द्यायची बाच आहे म्हणून. हं. ठीक आहे मग आमच्या मनी नाही दिली नाही लग्न काय करायचं असं काय म्हणतो लय ठरवून नाही. की प्रत्येक आख्या बाबा भाव केला त्याला कोणाला माहिती नाही. काय छान पाहुणं लग्न ठरलं. ते नाही गेलं फक्त एकच पाहुणं दोघात. ते लकडं आम्ही हाक्या म्हणजे नवरा बायकोच आमचं भाव बकऱ्याकडे होतं नगरला. तू पण नवर देऊ न करला. ठरलं लग्न आमचं एकाकीत बोलता बोलता. आम्ही आंधी वाटलं आपलं सहज पाहुणं आत नाही. म्हणले आपलं लग्न ठरवायचं. नंतर मग तिथनं म्हणून नावरात बघायची. लग्न ठरल्यावर मग नावरात बघितली. नावरात आली आईची इच्छा होती ना पण. आईची होती हा. आणि लगेच त्याच वरची होईल पण आधी गॅरंटी नव्हती ना. हं. 5-6 जणांचं लग्न ठरलं. तिथनं मोरं मग बघा बघी ते काय आपलं नाव नावरात. मग नवर देवाला बी पत्त्या नाही नवरीला बी पत्त्या नाही. लग्न ठरते म्हणून नवरी ती प्लाय बापा ग. नवर देव आपल्या बकऱ्याकडे नगरला बकरी होत्या बघा. भाऊ आमचं दोघं होते ते तिकडेच होते. भाऊ त्या तिकडेच होत्या. ठरलं लग्न मग झाला कितीच्या टायमात लग्न. आता महिना कान चाले मला सांगता येत नाही. पण किती झाल्यावर लग्न झालं एवढं माहिती आहे. आमची मेंढर त्या टायमाला म्हणजे तिकडं नगर भागात होती. बाहेर गावी होती. लग्न ते म्हणजे होय बा नाही जेवण आहे बरोबर. इकडं दादांच्या का पाय ऐकले असतील तू. हा मग आता हा गप्पा ऐकल्या की बरोबर आहे ना. आहेत नाही तर काय. लग्नाच्या आधी नवरदेव बघितला होता का. होय बा नाही. बघितलं असेल तर मामा आत्याचा पोरगा म्हणून. होय बा नाही. नाही कुठलं बघितलंय तेव्हा. हो बारके म्हणे का पाहुणे आल्या. पाहुणा येत होतो कवा आलता हो तुम्ही पाहुणा. मला आठवतच नाही पाहुणा आलेलं. आलता का तुम्ही कधी. बारक्यापणी बघितलं होतं साळत होता पण मग मध्ये काय 10-15 वर्ष आलो नसेल. माहितच नाही 10-1 वर्ष नसेल आलो मी. नाही मग माहित नाही. शाळेत का होतं तेव्हा मग मी. तुला वडिलांनी तुला सांगितलं असेल लग्न ठरवले. बरोबर नाही हा तुझ्या वडिलांनी कुठलं मामांनी. नाही लग्नानंतर थोडं भाऊ पटणं होतं होय. सांगितलं नाही काय नाही. पण लय विचारत नाही. त्यांच्या म्हणजे मला काय म्हणतं मुली विचारलंय का बाबा कसा नवरदेव आहे कसा नाही नाही, असं पण होत असेल की रे बा नाही. नाही त्यांची तयारी चालायची की आता समजा हा कुठं काय बघायचं कुठं काय करायचं कापड घ्यायची कुठं बस्त बांधायचं. हा पण असं म्हणजे विचारलंच नव्हतं मला काय. काहीच नाही विचारले. बरी ना म्हणजे नाही का आता आता आताच्या काळात काय मुलीला मुलगा पटला का असं नाही का. मग काय आता सगळं विचारपूस. मुलग्याला मुलगी पटली का हे असं चालतं नाही का. त्या टायमाला काहीच नव्हतं नाही का आपल्या टायमाला. पहिलं म्हणजे आई बापाला आजोबा आजीला. आणि जागा जमिनी तर पण एवढी इस्त्रीत नव्हती काय. हा किती जमीन आहे किती घर आहे का पाहिलं चालताची लोकांना आपल्या धनगर समाजाला ते. आता एवढ्या 20 वर्षात घर झालते. आणि परत लग्न झालं पण 6-6 महिने बोलायचं नाही असं पण. आता नाही 2-2 वर्ष बोलत नव्हते काही. नाही नाही होय बा नाही आम्ही नव्हतो 6 महिने बोलत बा नाही. नव्हतं बोलत. बागवागे वाट बघायला. बघायचंच नाही एकामेकाला जवळ नाही गेलं तरी बघायचं. काय म्हणता. बागवागे रोज वाट बघायचा. हा. आयला मी तेव्हा त्याचं वरत घर असायचं आपलं खालचं घर असायचं. तुम्ही नवरा नवरी पाणी घेता आणि मुकाड्यात घ्यायचा. ती बागरी करायची मुकाड्यात खाली कर वाकून करायची. बागवागे माझा मी बघतोय बाबूराव यांचं काहीच नाही कोणच नाही लगा अजिबात नवरा नवरी पोरांपासून. लाजच वाटायची बोलायची तर बोलायचं काय. मग आत्याचा पोरगा आहे समजी ओळख जुनी पण बोलणे भाषण नाही. बोलायचंच नाही. आम्ही रोज वाट बघतो या. जेवण वाढलं तरी खाली ठेवायचं तांब्यावर खाली द्यायचा. मुकाट्याने कालवण वाढायचं मुकाट्याने भाकर वाढायचं. ते ताट मोर किती लागतं आणि किती द्यायचं हे बी नाही त्याचा अंदाज. सागर काय म्हणते आहे पहिले लग्नाची कशी ठरायची वाडा चालतं चालतं पण ठरायची ना. वाढ चालतं चालतं आणि पोर नजर पडली. हा आमचा पोरगा त्यांची पोर नजर पडली गायला माझ्या पोरा तुझी पोर देतो का. माझं व्हायचं थोडं नातं पाहुणं नातं काय मेवण्याचं म्हण
पुरी फालतूक जरी असला ना पाहुणा का ना हा तरी एकामेकाला ते पटली ना माणसं. म्हणजे आपली जास्तीत जास्त मजा ऐकण्यात आले लग्न कसे ठरतात कुठं जत्रत खेळात किंवा मग असं वाडा जाताना कोकणाला येता जाता वाटणे वाढत चालतं चालतं किंवा मेंढराकडे रानात पण रान शेंड्याला पण आपले लग्न ठरले जातात त्यात ते कोणी वाटणे जातात. पहिले काय लोक करायचे पाहुणा आला ना हा पहिलं नियम वेगळं होतं. पहिलं आलं पाहुणा की दारूचा एक पहिला छंद होता. हा दारू प्या जायची गावात नाही आता बसले बोलले की आपल्याला माझी पोर तुझ्या पोरात द्यायची रे. आणि खेळा पूर्वीला असं पण होतं ना म्हणजे बोली केली की ते म्हणजे त्याचं पालन करा ते शब्दाचं मग बोली करायची कोण म्हणायला घालून बारका नवरा नवरी हा पाचावर तर राहायची पण. होय दादा हा, म्हणजे पहिलं असं पण होतं ना म्हणजे पाळण्यात लग्न करायचे असं काय असं ते आमच्या आधीचं होतं. आणि आमच्या टायमात जो लग्न ठरायची तर कवचित 100 10 जणांची लग्न मोडायची पण बोली केल्याने पण आईच काढायचं. आणि काय 90 जणांची व्हायची. असं पण व्हायचं बोलून चालून. पहिले माणसं आडवाच होते बदला बदली करीत नव्हती लय. लग्न ठरलं ना त्याचा शब्द दिला की असं म्हणतात जीव गेला का वाचा गेली अंगा असे भाषा आता बदलत नव्हती वाचायला. तुम्ही बरीच लग्न ठरवलं ते दादा मी लय लग्न ठरवलं ते माझ्या गाग्या कानाकोताच्या लग्नात मीच पुढारी आहे तसं म्हणजे होय. माझ्या 25-20 लग्न सहज झाले आहेत. मावश्यांच्या पोरांची सगळ्यांचं चांगलं आहे ना पण बहिणीच्या समजा एखादं काय आकडे नाही आलं. तुलाच भावांची पण लग्न मी ठरवाय होतो काही बरीच लग्न मी आपण ठरवलं आणि जेवढं ठरवलं त्यातलं एक नाही बाद झालं समजे ऐकली. सागर काय बनवतोय लाडू का पेड हा काय आज आज काय आहे आज काय आहे हार्दिक शुभेच्छा आज सागर आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे सांगायचा पेडा बघा हा सागरचं सगळ्यात भारी आहे काय रे बानाय काय कोणाचं मोठं होत्यात कोणाचं बारीक होत्यात सगळ्याचं प्रत्येकाचं एक हात येत नाही. थोडं थोडं पोरांनी खाऊन पण बघितलंय हा जरा आता खात्याला 2 दिवस उड्या मारून जरा नाही हा जोरात दाबून करायचं व्यवस्थित. मस्त पोरे बी बनवतात एवढा हा चपात्या बनवतात का बाळाच्या शेजाव ठेवायचं बाळा मदतीने उराकलं खरं तर हा मदत म्हणजे 1 2 3 4 5 6 तुम्ही धरून 6 जण होतो रागले 4 किलो तरी नक्की पेढ झाले ते 4 किलो कमीच नाहीत. सागरला सगळ्यात मोठा द्यायचा. द्यायचं पोरांना. हा जरा सागरला मोठा होईल. हा हा? जर पृथ्वीराज हा. जर वाणी. एवढा मोठा हा. एवढा मोठा नको. सागरचा आहे छोटा ना हा बस. त्याला ह्यात मध्ये एक बार आहे बरोबर त्याचं कोणाच बघा ना बसल सागरला हसायचं बस जाते पुढं शेळ्या मेंढीचं दूध होतं का हा पोरा तुम्हाला पाहिजे होती. पोरं मोठाले वाटतं का देवाला दिलं सारं देवांनी जाऊ नका हा देवा बाबा संध्या देवा हो जरा घे बर म्हणजे वाकडी किती पोरा पोरांनी ना
येडा लागला तो पागत प्या वर दुधाचं मामा मग गाडी पोरं किती दूध होतं बनवाय 24 लिटर बघू पण दूध होतं म्हणजे अंदाज 25 लिटर तरी 12 लिटर होतं. मस्त लागलं ना दादा पेढ म्हणून भरलो आता बुक नाही ना लागायचं असं असं झालं ना? जरा तुम्हाला 2 अजून आता काय खपायचे का 2 दिवस नाही खपायचे 2-4 किलो झाली हो 4 किलो सहज मामा जरा तुम्हाला बस देते तर काय ना घेतो की. पोर आखी म्हणून टाकले हा सागर कुणाला लपला प्युअर दुधाचा असल्यामुळे सागर कुठं लपलाय बनवताना नाही खाल्लं त्यांनी हा बनवताना बनवून का काय होते? ते आधीच ते हे झाली एक काळे मी कळलो 4 पिढं खातात नीट ठेवा घंटा आपल्यात ठेवा हा हा. बाणाची काय वस्तू करते ना त्याने खाऊन माणूस प्रत्येक माणूस म्हणून ठरते तृप्त होते ना मन भरते मन चटणी करून या मिरची करून या लोणचं करून या पेड जे केलं ते आज काय नाही